हो. करंजी या ठिकाणी संपन्न होत असलेलं ब्रह्मविद्या निरूपण सत्र आजचं हे द्वितीय सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत. विषय आहे मूर्तिज्ञान. मूर्तिज्ञानातील परमेश्वर अवतार कसे घेतात आणि एकूण 5 अवतारांच्या नामासकट त्यांनी कशा प्रकारे अवतार घेतलेला आहे, अवतार कार्य केलेलं आहे, ते आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलेलं आहे. आता स्मरणाविषयी सांगतात, कोरडे आठविजे तरी मोक्ष होय. जर का कोरडेनी गुणे आपण नामस्मरण केलं, म्हणजे खूपसे लोक हातात गाठी घेऊन फक्त ते गाठी फिरवत असतात. 2-4 मणी ओढले की एकदा नाम घेतात आणि मग ते म्हणतात आमची एक गाठी झाली. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अनेक विचार, इकडे तिकडे बोलणं, इकडे तिकडे बघणं. आता एखादा म्हणेल की आम्ही बोलत अजिबात नाही, परंतु ते बघत असतात इकडे तिकडे, कोण काय करते, कोण काय करते, गाठी सुरू असते. ह्याला म्हणतात कोरडं नामस्मरण. आणि ते नामस्मरणात बसतं की नाही बसतं हा पण एक संशोधनाचा विषय आहे. मग असं स्मरण असेल कोरडेनी गुणे तर कुठेतरी मोक्षच होईल, म्हणजे ज्ञानाचाच अधिकार जो आहे तोच आपला चालू राहील, जो आहे तोच. परंतु ओलेनी गुणे जर का आरतीपूर्वक जर का नामस्मरण केलं तर त्या कोरड्या गुणाने नुसतंच ज्ञानाचा अधिकार आपला चालूच राहणार आहे जो जोडला. परंतु त्यात ओलेपणा जर का आला, अर्थता जर का आली, तर तेच आपल्याला प्रेम सुद्धा प्राप्त करून देऊ शकतं. म्हणून स्वामींनी सांगितलं की पोरा जीवास आग्रह नाही, म्हणजे ज्ञानियाच्या बाबतीमध्ये सांगतात. ज्ञानियाला जर का आग्रह असेल, त्याच्यामध्ये तळमळ असेल, दुःख असेल, विनंती असेल, प्रार्थना असेल, तर निश्चितच परमेश्वर काय करतात, त्याला प्रेमास पात्र करतात. पण तो बदल आपल्याला करावा लागतो. नुसतंच देवाला प्रेम द्या म्हटल्याने प्रेम होणार नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला ती भक्ती साधना आपल्याला उतरवावी लागते. आणि म्हणून सांगतात की त्याची आरतीपूर्वक आठविजे तरी प्रेम होय, तरी श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान ते कैसे. आता श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान म्हणजे परमेश्वराला आठवणे, परमेश्वराची श्रीमूर्ती आठवणे, श्रीमूर्तीच्या लीळा आठवणे, हे कसं, म्हणजे कशा पद्धतीने आठवावे. गोसावी लखुदेव बासा ते म्हटले, हे तुम्हा श्रुत की दृष्ट तरी श्रुत म्हणजे ऐकिले, दृष्ट म्हणजे देखिले. जेव्हा त्यांनी म्हटलं लखुदेव बासांनी की सांपे भटोबासांच्या बद्दल त्यांनी विचारलं की भटोबास आता आहेत कुठे, नागदेव आहे कुठे, काय चाललंय. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहिती नाही का की ते आता चांगदेव रावळांकडे असतात. असं नाव त्यांनी ऐकलं आणि त्यांना वेद निर्माण झाला. ते सरळ स्वामींच्या भेटीसाठी जालन्याला आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी भेटी वगैरे झाली, स्वामींसमोर बसलेले आहेत. स्वामी त्यांना विचारतात, हे तुम्हा श्रुत की दृष्ट. या लीळेतला हा महत्वाचा भाग आहे, श्रुत की दृष्ट. तेव्हा त्यांनी सांगितलं नाजी, म्हणजे आता त्याचं विश्लेषण देतात, हे तुम्हा श्रुत की दृष्ट. आता श्रुत शब्द आपल्याला माहिती नाही, दृष्ट हा शब्दही आपल्याला माहिती नाही. दृष्ट म्हणजे देखिले आणि श्रुत म्हणजे ऐकिले. श्रुत म्हणजे काय, ऐकिले. आणि दृष्ट म्हणजे काय, तुम्हाला दृष्ट म्हटल्यानंतर काय आठवतं, ते दृष्ट ते काढतात ते आठवते. म्हणून तो चुकीचा अर्थ तुम्ही घेऊ नये, म्हणून इथे त्यांनी विश्लेषण केलं. श्रुत म्हणजे ऐकिले, म्हणजे कुणाकडनं तरी आपण देवाबद्दल काहीतरी ऐकलं आणि ऐकल्यामुळे देवाबद्दल माहिती निर्माण झाली, आवडी निर्माण झाली, ह्याला श्रुत म्हणतात. आणि दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष कधीतरी देवाला त्यांनी बघितलेलं असावं, मग त्याच्यामुळे आवडी निर्माण झाली की पुन्हा भेटावं, पुन्हा भेटावं. म्हणून ती आरती जी आहे, ती आर्तता जी आहे ती निर्माण झालेली आहे. लाईट लावून देतो. आणि मग अशा पद्धतीने 2 पद्धतीने देव
किंवा देवाबद्दल आपल्याला कळत असतं. तरी श्रुत श्रीमूर्ती कैसी भाविजे ध्याईजे आणि देखली श्रीमूर्ती कैसी आठवीजे. आता दोन प्रकार याच्यामध्ये येतात, श्रुत आणि देखिली श्रीमूर्ती. जे सन्निधानी जीव आहेत त्यांनी परमेश्वराची श्रीमूर्ती बघितली आणि त्या श्रीमूर्तीच्या लीळा बघितलेल्या आहेत. त्यांना श्रीमूर्ती आणि त्या लीळा आठवणं सहज शक्य आहे. आपल्याला जर का श्रीमूर्ती आठवायची तर आपल्याला श्रुत आहोत आता आपण, म्हणजे नुसतं ऐकलेलं आहे. जे तुम्ही बघितलेलं नाही कधीच, ते तुम्ही कितीही तुम्हाला पटवून आणि तंतोतंत सांगितलं तरी तुम्हाला ते लक्षात येणार नाही. जसं तुम्ही समजा रुद्रपूर वंदन नसेल केलं आणि तुम्हाला किती सांगितलं की रुद्रपूर असं आहे, राजमठ असा आहे, तुमच्या डोळ्यापुढे वेगळंच येईल. मग तिथे गेल्यानंतर लक्षात येईल की आपण वेगळंच आठवलं आणि इथलं जे काही सर्व व्यवस्थापन आहे ते वेगळं आहे. परंतु तुम्ही बघितलेलं असेल रुद्रपूर आणि आता मी रुद्रपूरबद्दल बोललो तर तुम्हाला तंतोतंत जसं आहे तशी स्थानं सगळी जशी जशी समोर येणार. हे देखिले आणि ऐकेले मध्ये फरक पडतो. मी जुन्या कुठल्या जर का अधिकरणाबद्दल सांगितलं, तुम्ही त्यांना बघितलेलं नाहीये आणि कितीही मी सांगितलं तुमच्या डोळ्यासमोर त्यांचा वेगळा चेहरा समोर येईल. आणि जर का मी प्रत्यक्ष बघितलं असेल तर आहे तोच चेहरा जो बघितला तुम्ही तो समोर येईल. आणि म्हणून इथे सांगतात की तरी श्रुत श्रीमूर्तीची कैसी भाविजे ध्याईजे. श्रुत श्रीमूर्ती कैसी भाविजे ध्याईजे आणि देखिली श्रीमूर्ती कैसी आठवीजे. म्हणजे कशा पद्धतीने आठवायची, दोघांसाठी एकच माध्यम आहे आणि ते म्हणजे लीळा चिंतन. मग देखिली ज्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे, सन्निधानातले जीव आहेत, ते सुद्धा लीळेच्याच माध्यमातून देवाला आठवू शकतात. आणि जे असन्निधानी जीव आहेत ते सुद्धा लीळेच्याच माध्यमातून देवाला आठवू शकतात. भटोबासांना माहीम भट्टांनी विचारलं, तुम्ही दिवसभर कसलं चिंतन करता? काय विचारलं? चिंतन. अर्थातच भटोबास एकांतामध्ये बसायचे आणि जसं आता आपल्याला जसं असं कोणी माणूस बघायला मिळालं तर आपण कसलं टेन्शन घेतलं, कसलं चिंता तुम्ही करताय. परंतु भटोबासांच्या बाबतीत त्यांनी चिंतन हा शब्दच उच्चारला. कारण की चिंतेमध्ये चेहरा जो असतो तो थोडासा उदास होतो, दुःखी असतो चेहरा, आणि चिंतनातला जो चेहरा असतो तो प्रसन्न असतो. भटोबासांचा चेहरा जो आहे तो प्रसन्न आहे. आणि म्हणून त्यांनी बरोबर चिंता शब्द न उच्चारता त्यांनी हेच विचारलं की तुम्ही कसलं चिंतन करता दिवसभर. तेव्हा भटोबासांनी सांगितलं, मी गोसावी यांच्या अमोघा लीळेंचं चिंतन करत असतो. म्हणजे देवाला आठवायचं तर तशाच पद्धतीने लीळेच्याच माध्यमातून आठवायचं. म्हणून स्मरण वाक्याचा सारोळा जेव्हा सुरू होतो तेव्हा स्वामींचं पहिलं वचन येतं की हे देखिले तैसे आठवीजे. म्हणजे आम्हाला तुम्ही जसं पाहिलं तसं आठवायचं आहे. परंतु आता तर आपण देवाला कधी बघितलेलं नाही, पण लीळेच्या माध्यमातनं देवाच्या त्या लीळेचा अनुभव जो आहे, ती अनुभूती जी आहे ती आपल्याकडे आहे. म्हणून सन्निधानी काय किंवा असन्निधानी काय, सन्निधानातले असन्निधानात आले काही किंवा असन्निधानातले जे केवळ असन्निधानातले जे जीव आहेत त्यांच्यासाठी काय, एकच स्मरणाचं जे स्वामींनी सांगितलं की नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा, दोघांनाही एकच विधी सांगितलेला आहे. आणि मग अशा प्रकारे ती मूर्ती, श्रुत मूर्ती कशी आठवायची किंवा दृष्ट मूर्ती कशी आठवायची. आता श्रुत श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान ते कैसे. आता हे स्वामींच्या नंतरच हे प्रकरण प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी खास करून श्रुत श्रीमूर्तीची भावना हा शब्द या ठिकाणी घेतलेला आहे की आत्ता आपण इथून पुढे जे आहेत हे श्रुतवालेच आहोत, म्हणजे ऐकलेलेच आहोत. आपण जेवढ्या काही स्वामींच्या बाबतीमध्ये लीळा आहेत त्या आपण बघितलेले नाहीत, आपल्याला त्या बघायला मिळालेल्या नाहीत, त्या फक्त आपल्याला ऐकायला मिळाल्या. आणि म्हणून इथे ज्यांनी ज्यांनी श्रीमूर्तीबद्दल ऐकलं, लीळेबद्दल ऐकलं, त्यांनी देवाला कसं आठवायचं हे इथून पुढे सांगितलेलं आहे. यामध्ये पहिली लीळा येते, जे कांती श्री चांगदेव रावळा गोसाव्या शिष्या भेटी. कांती म्हणजे काटोल. काटोल या ठिकाणी चांगदेव रावळांचे शिष्य जे आहेत त्यांची आणि आमच्या स्वामींची भेट झालेली आहे.
आमचे स्वामी जे आहेत ते उदास आहेत आपल्या या देहावर. म्हणजे आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलं की ज्ञान झाल्यानंतर काय असतं, वैराग्य उत्पन्न होत असतं. ज्ञानापाठी वैराग्य, ज्ञानापाठी जे वैराग्य येतं ते खरं वैराग्य आहे. एरवी आपल्याला आधेमध्ये काहीतरी वैराग्य चालू असतं, मध्ये मध्ये कोणाला वाटतं मध्ये दीक्षा घेऊन टाकावी, कोणाला वाटतं घर सोडून जावं मार्गात, कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं. हे तेवढ्या वेळापुरतं वाटतं, नंतर परत आपण जसे आहोत त्याच विचारात परत येतो. परंतु ज्ञान झाल्यानंतरचं वैराग्य का सांगितलेलं आहे? कारण की ते निश्चयात्मक असतं, ते ठाम असतं आणि ते त्याला ज्ञानाचा आधार असतो. त्याच्यामुळे ते निश्चित असतं. त्याच्यामध्ये निश्चिती असल्यामुळे ते वैराग्य आपल्याला जास्त अपेक्षित आहे. परमेश्वराला पण तेच वैराग्य अपेक्षित आहे. स्वामी म्हणतात ज्ञाने विना वैराग्य. एरवी तर वैराग्य सुरू दिसतं इकडे तिकडे, परंतु ज्ञानाशिवाय असलेलं वैराग्य ते काही कामाचं नाही. ते ज्ञानयुक्तच वैराग्य असेल तर ते अतिशय महत्वाचं आहे. परमेश्वर त्याला त्या महत्वपूर्ण दृष्टीने पाहतात आणि म्हणून आमच्या स्वामींनी ते वैराग्य आम्हाला करून दाखवलं. परमेश्वराला वैराग्य स्वामींनी स्वीकारलं असं म्हणणं चुकीचं आहे. मुळातच परमेश्वर विरक्त आहेत, अलिप्त आहेत, हे कशातच लिंपायमान नाहीत. आपण एका विशिष्ट गोष्टीशी लिंपायमान होतो. आपण 2 दिवस 4 दिवस प्रवचनाला आलो की ती जागा आपली फिक्स होऊन जाते, मग ती जागा आपण सोडत नाही. प्रवचन किती दिवस आहे? 5च दिवस आहे, पण आपल्या जागेवर कोणी बसलं की लगेच राग येतो, लगेच चिडचिड होते, लगेच लिंपायमान होतो आपण त्या जागेशी. परंतु परमेश्वर मात्र इथे लिंपायमान होत नाही कशातच. दृष्टपर पदार्थामध्ये परमेश्वर जे काही त्यांचं आसक्ती आहे ती त्याच्यामध्ये लागू शकत नाही. आणि परमेश्वराचे जे वचनाचं पालन करणारे जेवढे कोणी जीव आहेत, ते वासनिक असो नाही तर संन्यासी असो, ते सुद्धा तसेच होत जातात. कारण की परमेश्वर जसे आहेत तसं त्यांचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचं जसं तसं आचरण केलं की आपणही तसेच होत जातो. भिंगरुटीच्या दृष्टांतामध्ये ते सांगितलेलं आहे की ती भिंगरुटी जी आहे ते त्या आळीला त्या ठिकाणी आणून ठेवते, घर लिंपून निघून जाते आणि भेने तियेसी चिंतिता, ती आळी सुद्धा त्या भिंगरुटीसारखीच होऊन जाते, तिलाही पंख फुटतात. तसं सिद्धांत सांगतात की परमेश्वरा ते आठवीत हा जीव सुद्धा कसा होतो? परमेश्वरासारखा होतो. परमेश्वर होत नाही, परंतु परमेश्वरासारखा होतो. म्हणजे कसं की परमेश्वर निर्दोष आहेत तर हा जीव सुद्धा हळूहळू निर्दोष होतो. हे ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे आणि ज्ञानाही पेक्षा हे आचरणाचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानयुक्त आचरण ज्यांच्याकडे आहे तो व्यक्ती हळूहळू दोषमुक्त आपोआप होत जातो. आणि म्हणून इथे स्वामींनी ते वैराग्य तुम्हाला आम्हाला विहित केलेलं आहे, सांगूनही विहित केलेलं आहे आणि ते करून दाखवलं आणि तशा पद्धतीनेही ते होऊ शकतं. स्वामींनी सांगितलं परमेश्वर जीवाला शक्य तेची निरूपिती. माई भट्ट भटोवासांना समजून सांगतात, जे शक्य आहे तेच सांगतात देव, अशक्य काहीच सांगत नाही. फक्त आपल्याला अशक्य वाटतं, परंतु शक्य होऊ शकतं. जसं आत्ताच्या काळामध्ये आपण बिना पंख्याचं घरी बसू शकतो का? पण इथे बसतोय की नाही? शक्य जर का तुम्ही केलं, तुम्ही जर का निश्चित केलं, होऊ शकतं. आता तुम्ही शेतात जाता, पंखे घेऊन जातो का आपण? जाता का? काय कोणी जात नाही. उन्हातानामध्ये ते होतं. म्हणजे घरी आपण पंख्याशिवाय बसू शकत नाही, पण तुम्ही जर का मनावर घेतलं तर तुम्ही उन्हामध्ये तिथे काम करू शकता, शेतामध्ये वगैरे. जे आहे अशा पद्धतीने आपल्याला ते आचरणामध्ये आणायचं. आणि म्हणून आमच्या स्वामींनी जसं देहावर अवदास्य स्वीकारलं आणि ते एकांकामध्ये परिभ्रमण करत होते. काटोलला आमचे स्वामी गेलेले आहेत. गोसावी दादो साते म्हणितले पूर्वार्ध 25 क्रमांकाची लीळा आहे. महात्मे हो तुम्ही श्री प्रभूच्या दर्शनास का जा? म्हणजे स्वामींनी विचारलं त्यांना, कोणाला? दादोसांना. मुळात म्हणजे दादोसांना वाटायचं की स्वामी माझे गुरु आहेत
म्हणजे आमचे परमगुरु कोण असतील? परमगुरु कशाला म्हणतात? आपल्या गुरूंचे जे गुरु असतात त्यांना परमगुरु असं म्हणत असतात. मग तुमचे परमगुरु कोण आहेत? त्यांचा थोडासा गैरसमज होता, तो फेडायचा होता स्वामींना. त्यांना वाटत होतं की माझे परमगुरु कोण असतील? स्वामींचे जे गुरु आहेत. कोण आहेत स्वामींचे गुरु? कोण आहेत? श्री प्रभू बाबा, श्री गोविंद प्रभू बाबा हे स्वामींचे गुरु आहेत. म्हणजे माझे परमगुरु कोण असतील? श्री प्रभू असतील, असं त्यांच्या मनामध्ये ते होतं. ते अन्यथा स्वामींना फेडायचं होतं. म्हणून स्वामी म्हणतात तुमचे महात्म्य हो, तुम्ही श्री प्रभूची या दर्शना का जा? म्हणजे तुम्ही श्री प्रभूंच्या भेटीला का जाता बरं? दादोस म्हणतात नाजी आमचे ते परमगुरु असती म्हणून जाओ. ते आमच्या गुरूंचे गुरु म्हणजे तुमचे गुरु असल्यामुळे आम्ही त्यांच्या भेटीला जात असतो. स्वामी म्हणतात ते वानर्याचे परमगुरु, म्हणजे स्वामी जे आहेत श्री प्रभू तुमचे परमगुरु नाहीत. तुमचे परमगुरु ते नसते नाही, ते तर वानरेशांचे म्हणजे भट्टोबासांचे परमगुरु आहेत. तुमचे परमगुरु ते कांतीयसी असती. आणि तुमचे जे परमगुरु आहेत म्हणजे स्वामींना त्यांनी जी विद्या देऊ केली काटोलला, आणि ती स्वामींनी काय केलेली आहे? ती स्वीकारली आणि त्या बदल्यात त्यांना तीच विद्या, नवी कोरी विद्या त्यांना दिलेली आहे. मुळात विद्या कोणी दिली? स्वामींनीच त्यांना दिलेली आहे. लीळाचरित्र जर का वाचलं तर आपल्याला असंच दिसतं की त्यांनी विद्या आमच्या देवाला दिली. परंतु लीळाचरित्रातली शेवटची जर का ओळ वाचली स्वामींच्या मुखातली तर मग कळतं की स्वामींनी सांगितले की बाई त्यांची विद्या अधुरी होती, ती आम्ही घेतली आणि त्यांना परिपूर्ण विद्या त्यांना आम्ही दिली. म्हणजे स्वामींनीच त्यांना विद्या परिपूर्ण करून दिली. परंतु नंतरच्या काळामध्ये दादोसांनी आमच्या स्वामीकडनं काही त्यांचा कुळपुरुष सुधारून घेतला वगैरे. स्वामींना ते गुरु मानत होते आणि म्हणून स्वामींचे गुरु आपले परमगुरु म्हणून ते बघत होते. मग स्वामी त्यांना म्हणतात की तुमचे परमगुरु कांतीयसी असते, त्यांच्याकडनं आम्ही ती विद्या घेतलेली आहे. म्हणजे त्या अनुषंगाने ते जर का उपदेशी असतील तर मग त्यांचे परमगुरु वेगळे आहेत, आणि जर का ते अन्य असतील तर त्यांचे परमगुरु वेगळे. ते परमेश्वराकडनं काय मागतात? दादोसांनी आमच्या देवाकडनं कधीच ब्रह्मविद्या मागितलेली नाही. उलट त्याचा त्यांनी नकार केलेला आहे, नको आहे आम्हाला आमचं जे कौळ पुरुष आहे तेच आम्हाला उद्धारून द्या. म्हणजे त्यांनी देवता साधनाचाच विचार केलेला आहे. आणि म्हणून देवता साधन जे परमेश्वराकडे त्या विद्या रूपाने त्यांनी दिलेलं आहे. म्हणून स्वामी म्हणतात तुमचे ते परमगुरु कांतीयसी म्हणजे काटोलला आहेत. पण भट्टोबासांचे परमगुरु कोण आहेत? श्री प्रभूजी आहेत. का बरं? कारण की आमच्या स्वामींनी श्री प्रभूंकडनं काय घेतलेले? शक्ती स्वीकार, म्हणजे ब्रह्मविद्या जी परमेश्वराची शक्ती आहे त्या ज्ञानाच्या शक्तीचं कार्य स्वामींनी आरंभिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे परमगुरु भट्टोबासांकडे काय आहे? ब्रह्मविद्या आहे. परमेश्वराकडे जर का आपण गेलो तर इतर साधने मागण्यापेक्षा ब्रह्मविद्येचंच आपण या स्वामींकडे प्रार्थना केली पाहिजे, विनंती केली पाहिजे आणि ब्रह्मविद्याच मागितली पाहिजे. आता आपण परमेश्वराकडे काय मागतो त्यानुसार आपले परमगुरु बदलत असतात, आपले गुरु बदलत असतात. जर का आपण परमेश्वराकडनं अन्य साधनं मागत असू तर आपले परमगुरु, आपले गुरु हे दोन्ही बदलतील. म्हणून देवाकडनं देवाचंच साधन आपल्याला मागता आलं पाहिजे, जेणेकरून आपले गुरु, आपले परमगुरु हे बदलणार नाहीत. आणि म्हणून वानरेशांचे परमगुरु ते श्री प्रभू आहेत असं स्वामींनी स्पष्ट सांगितलं. आता हे सगळं सुरू असताना महादाईसा तिथेच बसलेले आहेत. महादाईसा लगेच विचारतात हे कसं काय फरक बरं असं, परमगुरु यांचे वेगळे आणि त्यांचे वेगळे. तेव्हा स्वामी म्हणतात यावरी हे गोष्टी सांगितली. यावर गोष्ट म्हणजे घटना स्वामींनी सांगितली. स्वामी म्हणतात बाई हे कांतीयसी गेले होते, आम्ही काटोलला गेलेलो होतो. यासी एकू कटी प्रदेशी सुडा, एकू श्री मुकुटावरी सुडा. एक सुडा म्हणजे वस्त्र स्वामींच्या श्री मुकुटावर आहे आणि एक वस्त्र त्यांनी कमरेला नेसलेलं आहे. यासी एकू कटी प्रदेशी सुडा, एकी श्री मुकुटावरी सुडा.
ऐसे दुर्गाचेनी परिसरे जात होते. तिथे किल्ला आहे. आजही जर का तिथे स्थानवंदन तुम्ही केलेलं असेल काटोलचं, तर मागे असं थोडं डोंगर टेकडीसारखं आहे. त्या टेकडीवर अजूनही त्या किल्ल्याचे काही अवशेष आहेत. तिथे किल्ला आधीच्या काळामध्ये होता आणि त्या किल्ल्याच्या परिसरात ना आमचे स्वामी चालत होते. तव द्वारावती कार श्री चांगदेव रावळा गोसावी यांचे अनुग्रहित उधळीनाथ ते तेथ राजगुरु होनी वर्तत असती. आता श्री चांगदेवराव महाराज म्हणजे श्री चक्रपाणी महाराज यांनी काय केलेलं आहे, 52 पुरुषा विद्यादानी असं तुम्ही म्हणत असता, तर 52 ह्या स्थूळा विद्या त्यांनी प्रदान केलेल्या आहेत. कारण की त्यांनी आपण पहिल्या सत्रात बघितलं उभयदृश्य अवतारच आहे चक्रपाणी महाराज, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, अवराचं कार्य प्रगट ठेवलेलं आहे आणि पराचं कार्य त्यांनी आच्छादलेलं आहे, थांबवलेलं आहे. देऊ शकतात ते, पण तुर्तास त्यांनी थांबवलेलं, ते आवर साधनं देतात. ज्यांची कणव आहे आणि एखादं साधन त्यांचं राहिलेलं आहे परंतु त्यांना ज्ञान देता येत नाही, ती कणव त्यांनी जोडलेली नाही. मोक्ष द्यावं, प्रेम द्यावं, ती कणव त्यांनी जोडलेली नाही, पण कणव काहीतरी परमार्गी उपयोगी गेलेले आहेत. मग अशांचं काय करतात, त्यांची काही आवरपैकीचं काही दातृत्व असेल थांबलेलं, तर ते परमेश्वर त्याला देऊ करतात. ते कार्य श्री चक्रपाणी महाराज करत असताना त्यांनी 52 स्थूळा विद्या दिल्या आणि 84 शिल्प विद्या दिल्या. अशा एकूण 136 विद्या श्री चक्रपाणी महाराजांनी दिलेले आहेत. त्यापैकी एक उधळीनाथ, आणि ते जे उधळीनाथ आहेत ते उधळीनाथ त्या ठिकाणी त्या किल्ल्यामध्ये जो काही राजा होता त्याचे ते राजगुरु म्हणून त्या ठिकाणी ते वास्तव्याला होते. ते श्री चांगदेवरावाच्या अनुग्रहित म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांकडनं त्यांना ती विद्या प्राप्त झालेली होती. ते रायाचे गुरु, ते राजाचे गुरु होते. ते उपरीवरी बैसले असती, वर बसलेले होते आणि त्यांनी वरून स्वामींना बघितलं. तेही या ते उपरीवरून देखिले, मग आपल्या शिष्या ते बोलावून पाठिले, आणि आपल्या शिष्याला त्यांनी बोलावून पाठवलं. आपण सकाळी श्रीमूर्तीच्या सौंदर्याबद्दल वाचन केलेलं आहे. आता हे दूर बसलेले आहेत, उंचावर बसलेले आहेत आणि आमचे स्वामी तिथून किल्ल्याच्या खालून चाललेले आहेत, तरी सुद्धा त्यांचं लक्ष जे आहे स्वामींकडे वेधल्या गेलं. लांबून माणसं आपल्याला बरोबर व्यवस्थित दिसत नाहीत, जवळ आल्यानंतरच ते व्यवस्थित वगैरे दिसतात, परंतु स्वामी लांबूनच त्यांना असे दिसले की ते वेधल्या गेले. कारण की आपण सकाळचं वचन म्हटलेलं होतं की येथीची दैवी ते क्वापी नाही, म्हणजे परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी जे तेज आहे ते तेज तुम्हाला इतर ठिकाणी कुठे बघायला मिळणार नाही. आणि ते तेज असेल, सौंदर्य असेल, सगळ्यांच्या डोळ्याला ते भावलं. लांबूनच त्यांनी आपल्या शिष्याला बोलावून पाठवलं की त्यांना घेऊन या. शिष्य आले तेही या ते विनविले. स्वामी आहेत. ही काटोलची घटना एकांकातली महादाईसांना भक्तजनांना सांगतात की त्यांनी आम्हाला बोलावून पाठवलं. शिष्य आले, आम्हाला विनंती केली, जी जी रायाचे गुरु उधळीनाथ ते तुमते बोलावू पाठविले असे. जी राजाचे गुरु उधळीनाथ त्यांनी तुम्हाला बोलवणं पाठवलेलं आहे. यासी तेथ जावयाची प्रवृत्ती. स्वामी म्हणतात आम्हाला तिथे जाण्याची प्रवृत्ती होती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी देव जात नसतात बरं का. ज्या ठिकाणी परमेश्वराची जाण्याची प्रवृत्ती असेल तिथेच जातात. मग कुठे जाण्याची प्रवृत्ती असते, ज्यांनी काहीतरी कणव जोडलेली असेल त्यांच्याच घरी देव जातात. मग असे काही लोक आहेत की ज्यांनी बोलवलं नाही तरी जातात. किंवा रिद्धपूरची परिस्थिती अशी, त्यांना वाटतं रावळांनी येऊ नये, आज आमच्याकडे सोहळा आहे, रावळ आवर्जून त्यांच्याकडे जातात, असंही पण आहे. आणि काही लोक देवाला रोज म्हणतात की आमच्या घरी या, घरी या, परंतु देव काही येत नाहीत. म्हणतो ना आपण विजय करावे, रोज तुम्ही म्हणत असता, परंतु देव मात्र आपल्याकडे येत नाही. आणि का नाही आले ही पण विचारपूस आपण करत नाही, फक्त बोलवतो, रोज रोज ती आरती आपण म्हणत असतो. तसंच एका ठिकाणी स्वामींना तो अधिकारी चाललेला आहे, त्याच्या सैनिकांनी स्वामींना ढकलून बाजूला केलं आणि स्वामींच्या हातातलं भिक्षांना खाली पडलं आणि पुढे गेल्यानंतर पालखी त्यांनी थांबवली. त्या अधिकाऱ्याने उतरला.
शिष्याला ओरडला तो. आणि स्वामींना त्यांनी विनंती केली की देवा हे अन्न धुळीत पडलेलं आहे, आता हे काही घेऊ नका, तुम्ही माझ्या घरी चला. त्यांनी अनेक वेळा विनंती केली, पण आमच्या स्वामींची तिथे जाण्याची प्रवृत्ती नाही. स्वामींनी ते भिक्षांना वेचून घेतलं आणि ते ग्रहण केलं, पण त्याच्या घरी गेले नाहीत. परंतु लीळाचरित्रातले बहुतांश ठिकाणी त्यांनी विनंती केली आणि आमचे स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत. कारण की विनंती करायला येणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा कुणीही देवाला विनंती करायला येऊ शकत नाही. ज्याची काहीतरी कणव आहे, थोडी तरी कणव आहे, तोच व्यक्ती बरोबर देवापर्यंत पोहोचू शकतो, विनंती करू शकतो. अन्यथा असे किती लोक आलेले आहेत. जसं स्वामी म्हणतात एकांकामध्ये परिभ्रमण करत असताना लग्नाचं सगळे ते लोक आलेले आहेत आणि स्वामी तिथे जाऊन म्हणतात की सिद्ध रे सिद्ध परी सिद्धा ते कोणी ओळखे ना. ते म्हणतात आम्ही ओळखतो, फक्त ते म्हणतात, परंतु ते ओळखीचं कार्य, स्वामी म्हणतात ओळखीचं कार्य का नाही करत? मग त्यांना काहीच कळत नाही काय करायचं. म्हणजे काय केलं पाहिजे? देवाला बोलवलं पाहिजे ना, आतमध्ये बोलवलं पाहिजे. तर ते कोणीही देवाला बोलवत नाही. पण मुलीचे वडील येतात धावत आणि म्हणतात देवा मी आपल्याला ओळखलं, मी जाणलं, या या आतमध्ये, म्हणून देवाला त्यांनी आतमध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं. अशा पद्धतीने देवाला प्रार्थना करणारे बाकीचे पण लोक होते, पण त्यांनी प्रार्थना केली नाही, पण त्यांची कणवच नाही आहे. पण मुलीच्या वडिलांनी बरोबर प्रार्थना केली, कारण त्यांची ती कणव आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी ते बोलवणं पाठवलं. आमचे स्वामी म्हणतात आम्हाला तिथे जाण्याची प्रवृत्ती. मातयाची विनवणी स्वीकारली, त्यांच्या विनंतीचा स्वीकार देवाने केलेला आहे. मग हे तेथ गेले आणि मग आम्ही तिथे गेलो. तव ते डोल्हाऱ्यावरी बैसले असती, ते डोल्हाऱ्यावर बसलेले आहेत, पाळण्यावर बसलेले असताना याते येता देखियोनी तेही वणितले. आणि स्वामींना असं समोरून येताना बघितलं आणि ते म्हणतात पुरखा ऐसा पिंडुका उपेक्षिला बापिया. म्हणजे ते म्हणतात की यांची 32 लक्षणी श्री मूर्ती आहे, एवढं सुंदर तेज आहे वगैरे, अशा उदास प्रवृत्तीने का राहतात? म्हणजे चांगले वस्त्र त्यांनी परिधान केले पाहिजे, अलंकार परिधान केले पाहिजे, पायी पायी प्रवास नाही केला पाहिजे, ऐश्वर्य उपभोगलं पाहिजे त्यांनी. आणि हे अशा पद्धतीने उदास पद्धतीने हे का वावरत आहेत असं त्यांच्या मनामध्ये येतं. जसं कोणी तरुण व्यक्ती जर का अनुसरण घेत असेल तर ते काही लोकांना असं वाटतं अरे एवढं संसाराची सुख आहे, सगळं काय आहे, गाडी घोडा आहे, सगळं सोडून हे कुठले संन्यास हे घेत आहेत. अशा उदास प्रवृत्तीने का ह्या संन्यास धर्माचा स्वीकार करत आहेत, म्हणजे उदास का झाले प्रपंचावर, अशा प्रकारचा प्रश्न अज्ञान व्यक्तीला पडत असतो. तशाच पद्धतीने यांच्याकडे ते ब्रह्मविद्या नसल्यामुळे त्यांना तो प्रश्न पडलेला आहे की देह कितीही जरी सुंदर असलं वगैरे तरी आमच्यासाठी देह महत्वाचा नाही, आमच्यासाठी जीव महत्वाचा आहे. तुम्हाला लागतं तेव्हा तुमचं लक्ष देहाकडे असतं की देहाला डाग नाही राहायला पाहिजे, हे मलम लाव ते मलम लाव. परंतु दुःख जे जीवाला होत आहे त्या दुःखाकडे आपण लक्षच देत नाही. की कोणाला दुःख होतं? जीव स्वरूपाला दुःख होत असतं, देहाला दुःख होत नसतं कधी. परंतु आपण देहाची काळजी जास्त घेतो, जीवाची काळजी आपण घेत नाही. आपण जिभेची काळजी जास्त घेतो, पोटाची काळजी नाही घेत. जिभेला जे आवडेल ते खातो, पोटाचं काय हो तिकडे. आणि इकडून तिकडून जिभेची आणि पोटासाठीच आपण सगळं करतोय, परंतु जीव स्वरूपासाठी मात्र आपण काही करत नाही. देहाच्या वाढ वृद्धीसाठी सगळं केलं जातं, पण जीव स्वरूपाच्या भल्यासाठी करणारे लोक खूप कमी आहेत. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की यांनी अशा प्रकारे देहाची उपेक्षा का केलेली आहे. म्हणून तेथुनीची आपलेनी सामर्थ्य विद्या देव आदरिली, विद्या प्रभू आदरिली. म्हणजे त्यांना हे सुद्धा वेळेचं काळाचं भान राहिलं नाही. त्यांनी काय केलं, स्वामी येतात तिथूनच विद्या देऊ केली. आता या ठिकाणी व्यावहारिकतेमध्ये असं आहे की देत असताना तो व्यक्ती म्हणजे कसं असतं की त्याला खाली बसवलं जातं, खाली बसा आणि मग त्याला तुम्हाला काही खायला द्यायचं आहे, काय वस्तू द्यायची असेल नंतर दिल्या जाते. आता यांना असं वाटलं की आत्ताच्या आत्ता यांना ही विद्या देऊन टाकावी आपण. आपल्याकडे कुठली विद्या आहे? वयस्तंभिनी विद्या आहे. परंतु त्यांनी देऊ आदरिली.
परिप्रभवेना म्हणजे आमच्या स्वामींनी मात्र त्या विद्येचा स्वीकार केला नाही. आता सामान्य कोणी व्यक्ती असते आणि त्यांनी विद्या दिली, त्याला लगेच विद्या संचरली असती समोरच्याला. परंतु स्वामी आहे ते, आमचे स्वामी सर्व जाणतात आणि त्याची विद्या स्वीकारायची का नाही स्वीकारायची परमेश्वराची प्रवृत्ती आहे. आपल्याला असं वाटतं की आपण देवाला दिलं म्हणजे देवाने स्वीकारलं, नाही. देवाची प्रवृत्ती असावी लागते आणि प्रवृत्ती निर्माण करायला तुम्हाला प्रार्थना करावी लागते, विनंती करावी लागते. त्यावेळेला ते परमेश्वर ते स्वीकारू शकतात. तुमच्याकडे कोणी पाहुणे आले, तुम्ही एकदा म्हटले वाढू का, ते म्हणतात नको. पण तुम्ही दोनदा तीनदा तुम्हाला म्हणावं लागतं थोडं तरी घ्या, एवढं तरी घ्या, असं 2-4 वेळा म्हणावं लागतं. मग ते म्हणतात थोडंच द्या. म्हणजे प्रार्थनेमध्ये ती ताकद आहे की परमेश्वराची प्रवृत्ती त्याच्यामुळे बदलू शकते. आणि म्हणून विनंती न करता, प्रार्थना न करता त्यांनी विद्या देवाला देऊ केली, ती प्रभवली नाही. मग पोटी म्हणितले म्हणजे पोटी म्हणजे मनामध्ये ते विचार केला त्यांनी, मनातल्या मनात स्वतःशीच बोलले, अय्या रे पुरुष कैसा हटिया असे. म्हणजे हे किती हट्टी पुरुष आहेत, जाणकार पण आहेत आणि त्याच्यामुळे हट्टी म्हणजे ते विद्या स्वतः घेत नाहीयेत, प्रभाव त्याचा करून घेत नाहीयेत. मग ते डोलधाऱ्यावरून उतरले आणि मग त्यांना त्यांची चूक लक्षात आली की आपण चुकीच्या पद्धतीने ते दिल्या जात आहे, आपल्याला असं देता येणार नाही. देण्यासाठी आणि त्यांनी स्वीकारण्यासाठी म्हणून आपल्याला काही प्रक्रिया कराव्या लागतील, काही विधी करावे लागतील. मग ते डोलधाऱ्यावरून उतरले आणि मग ते डोलधाऱ्यावरून उतरले. डोलधाऱ्यामध्ये म्हणजे त्या पाळण्यात बसून देणं म्हणजे ते अहंकाराचं एक लक्षण आहे. परंतु देणाऱ्याने सुद्धा विनम्रतेने दिलं पाहिजे आणि घेणारी जी व्यक्ती आहे ती सुद्धा मग त्याच विनम्रतेने ती गोष्ट घेत असते. आणि ते डोलधाऱ्यावरून उतरले, खाली बसले, यासी आसन घातले आणि स्वामींसाठी पण आपल्या समोर आसन टाकायला लावलेलं आहे. आणि हे जाऊन तेथ बैसले आणि मग स्वामी जाऊन त्या आसनावर बसलेले आहेत. म्हणजे काहीतरी दातृत्व करायचं असेल तर काय करावं लागतं, आधी देणाऱ्यालाही बसावं लागतं, घेणाऱ्यालाही बसावं लागतं आणि ते विधीपूर्वक दिल्या जातात. अर्थातच प्रत्येक गोष्ट नाही बरं का. आता तुम्ही जेवण वाढायला येईल तर ते उभं राहूनच वाकूनच वाढावं लागेल, ते बसून वाढता नाही येणार. परंतु अशा काही गोष्टी, ज्ञान जे आहे तेही बसूनच द्यायचं असतं आणि ते बसून ग्रहण करायचं असतं. अर्थात या ठिकाणी उभयानवीक्षमाने असं म्हटले, जे दृष्टीद्वारे दिल्या जातं ते अशा पद्धतीने घ्यावं लागतं. आणि स्वामी त्या ठिकाणी बसले, तव केश कळाप तुटले. आता स्वामींचं औदास्य आहे देहावर, श्रीमूर्तीवर. त्यांच्या केसामध्ये काही काडी वगैरे काही अडकलेली आहे, केस अस्ताव्यस्त स्वामींचे झालेले आहेत. गवत काडिया कुसळे रुतली आणि गवत काड्या वगैरे कुसळे त्या केसांमध्ये रुतलेली आहेत. श्रीमूर्ती सर्वांगी काट्याचे ओरखंडे आणि श्रीमूर्तीवर काट्याचे ओरखंडे असे उमटलेले आहेत. म्हणजे हे कशामुळे झालं की तिथे सांगितलं की कधी कधी स्वामी सालबर्डीच्या त्या वनामधनं प्रवास करत असताना एकूण 12 वर्ष स्वामी त्या सालबर्डीच्या वनामध्ये राहिले. मग कधी कधी वाटेने स्वामी विजय करायचे आणि कधी कधी जिथून वाट नाहीये तिथूनही स्वामी जायचे, म्हणजे झाडी झुडपातनं स्वामी जायचे. का बरं? कारण की जेवढ्या ठिकाणी स्वामी जाणार आणि त्या ठिकाणी जे जे काही जीव असतील, जे स्वामीच्या श्रीचरणाचा स्पर्श ज्यांना होईल ते जीव असतील, किंवा झाडी झुडपातनं गेल्यामुळे स्वामींच्या बाहू आहेत, अजान बाहू स्वामींचे, त्या बाहूंचा खांद्याचा स्पर्श त्यांना होईल, त्या झाडांना, त्या पाल्याला, त्या जीवाला. त्याच्यामुळे त्या जीवाला काय होणार आहे, लाभ होणार आहे, काहीतरी सुखफळ होणार आहे, काहीतरी संबंधदानाचं फळ. जशी प्रवृत्ती असेल देवाची तशा प्रकारचं दातृत्व त्या जीवाला दिल्या जाणार आहे. आणि मुद्दामून स्वामी त्या झुडपातनं जातात आणि त्या कणवेच्या जीवांना स्वामी स्पर्श होऊ देतात. अशा प्रकारे असा प्रवास केल्यामुळे काय होतं, साहजिकच ते जे काही झाडाच्या ज्या फांद्या असतील, म्हणजे त्या जे काही लहान सहान झाडं असतील त्याचे जे काही छोट्या मोठ्या फांद्या आहेत ते स्वामींना इथे लागतात
आणि त्याच्यामुळे काही फांद्यांमुळे इथे थोडासा जखम सारखंही होऊ शकतं, खरचटल्यासारखं होऊ शकतं आणि त्या ठिकाणी अशुद्धाचे बिंदू म्हणजे रक्ताचे बिंदू बिंदू ते येतात, त्याचंही वर्णन केलेलं आहे. ते माणिक असं काही रोवलेले तिथे अशा प्रकारे ते शोभतात. तर ते जे काही ओरखंडे म्हणजे ओरखडे स्वामींच्या श्रीमूर्तीवर आहेत, काट्याचे ओरखंडे, ते अशुद्ध बिंदू वाळले अशुद्ध म्हणजे अशुद्ध बिंदू म्हणजे रक्त येऊन तिथे वाळलेलं आहे आणि ते थेंब तसेच आहेत, तसे रक्ताचे. ते माणिके झळाळीते ऐसी दिसताती, जणू काही ते माणिक त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि जडवलेले आहेत, जसं कपड्यांवर जडवतात ना तशा पद्धतीने ते श्रीमूर्ती जडवलेले आहेत की काय असे सुंदर दिसतात ते. ऐसी श्रीमूर्ती देखुनी, अशी श्रीमूर्ती बघून, उधळी नाथे आपलेनी हाते काटे कुसळे वेचुनी, वीरगंठी सोडुनी, नखवरी श्री मुकुट विंचरुनी, मागुती वीरगंठी घातली. त्यांनी काय केलं, स्वामींचं ऐश्वर्य त्यांच्या लक्षात आलं की हे विद्या घेत नाहीत म्हणजे चांगले जाणकार व्यक्ती आहेत, ह्यांची सेवा केल्याशिवाय हे आपल्याकडचं दातृत्व स्वीकारणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी काय केलं की स्वामी स्वतःच्या हाताने, शिष्याला सांगितलं नाही, स्वतःच्या हाताने त्यांनी काय केलं, सगळे काटे कुसळे जे केसामध्ये अडकलेले होते ते सगळे काढले. वीरगंठी म्हणजे वीर जसं केस बांधतात त्या पद्धतीने ते स्वामींनी केस बांधलेले होते ते सोडली. नखवरी म्हणजे नखाने, आता तिथे कंगवा वगैरे काही नाहीये, नख आहेत, त्याच्यानी त्या बोटांनी त्यांनी स्वामींचे केस विंचरले, जे जे काय असेल त्याच्यात अडकलेलं ते काढलं. आणि मागुती वीरगांठी जशी बांधलेली होती तशाच पद्धतीने त्यांनी परत ती बांधली. मा धूत वस्त्रे, धूत वस्त्रे म्हणजे धुतलेल्या कपड्याने, स्वच्छ कपड्याने ते कपडा त्यांनी तिमुनी म्हणजे तो पाण्यामध्ये भिजवला, तो पिळला आणि सर्वांगाचे असून बिंदू जे आहे ते पुसून काढलेले आहेत, म्हणजे स्वामींची श्रीमूर्ती त्यांनी पुसून काढली. मग याते हात जोडून विनविले, आणि मग स्वामींना त्यांनी हात जोडून विनंती केली. म्हणजे जर का दातृत्व करायचं असेल तर ते विनंतीपूर्वक दिल्या गेलं पाहिजे. ते अहंकारपूर्वक ते देता कामा, काही पण द्या तुम्ही, 1 रुपया दक्षिणा द्या, एखादा महागडा पदार्थ द्या, एखादा शिळा पदार्थ द्या, काही पण द्या, परंतु ते तुम्हाला विनम्रतापूर्वक आणि प्रार्थनापूर्वकच देता आलं पाहिजे. आणि मग त्यांनी आता विनंती केली की जी जी माते वयस्तंभिनी नावे विद्या असे ते स्वीकरी जो जी, त्या विद्येचा तुम्ही स्वीकार करा, असं ते स्वामींना विनंती करतात. तिएसी वळीत पळीत नाहीये, तिएसी सहस्रवर्षे आयुष्य. त्या विद्येची विशेषता अशी आहे की त्या विद्येच्या स्वीकारानंतर त्या विद्यावंताला वळीत आणि पळीत, वळीत म्हणजे वळणे, बरोबर, वळीत म्हणजे वळणे म्हणजे अंगाला सुरकुत्या पडतात ना, कधी पडतात, वय झालं, वय वाढत गेलं तसं अंगाला सुरकुत्या पडत जातात. आता ते वळीत आणि पळीत म्हणजे केस पांढरे होणे, सफेद होणे, ते होत नाहीत. आता आपल्याला तेच पाहिजे की नाही, शरीर आपलं तरुण राहिलं पाहिजे आणि केस पांढरी झाली नाही पाहिजे, आपला खूप जीव आहे त्याच्यामध्ये. आता ही विद्या झाली, आपण म्हटलो असतो की आम्हाला पण देवा थोडीशी विद्या. आता जर का देव भेटले तर आपण देवाकडे तेच मागू की आमचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे. वळीत पळीत नाहीये, 83 सहस्र वर्षे आयुष्य, आणि त्या विद्येला सहस्र वर्ष म्हणजे 1000 वर्षाचं आयुष्य आहे.